सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मोठं यश मिळालं. रेकॉर्डवरील आरोपीकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने जुना धामणी रोड परिसरात निगराणी ठेवली असता एक संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचं पिस्तूल तसेच 2 जिवंत काडतूस आढळून आले. या कारवाईत मधुसूदन महेश मगदम वय वर्ष 24 राहणार गल्ली नंबर 6 हसनजी आश्रम विश्रामबाग सांगली याला ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडून सुमारे 60,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची मोहीम सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना चांगलाच आळा बसण्याची अपेक्षा आहे. अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज. गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे.